डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डाटा सायन्स विभागाच्या वतीनं द ग्रेट निंजा हॅकॅथॉन 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ओपन इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये आयोजित या स्पर्धेसाठी देशभरातील 350 संघांनी नोंदणी केली होती. त्यातून सर्वोत्तम 46 संघांची निवड करण्यात आली. आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते या हॅकॅथॉनचं उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीला डाटा सायन्स विभाग प्रमुख डॉक्टर जी.व्ही. पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. या हॅकॅथॉनचा विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना प्राचार्य S.D. चेडे यांनी सध्याच्या आव्हानात्मक आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम करावं असा सल्ला दिला. माहिती आणि ज्ञानात फरक असून ज्ञान मिळवण्यासाठी जिज्ञासा निर्माण होणं गरजेचं असल्याचं सांगत ही जिज्ञासा निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निधीश दास थारवत यांनी AI-मुळं नोकऱ्या जातील ही अनाठायी भीती बाळगण्याऐवजी निर्माण होणाऱ्या संधीचा लाभ कसा घेता येईल याचा विचार करत नव्या गोष्टी शिका असं आवाहन केलं. हॅकेथॉनमधील संकल्पनांमधून भविष्यातील उत्पादनांची निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हॅकॅथॉनमध्ये सहभागी संघांना आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 या 24 तासांमध्ये आपल्या संकल्पना विकसित करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यातील प्रथम क्रमांक विजेत्या संकल्पनेसाठी 25, द्वितीय क्रमांकासाठी 15 तर तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. हॅकॅथॉनच्या उद्घाटनावेळी CSE टाटा सायन्सचा विद्यार्थी संकेत पाटील याचं द 1 पर्सन थिअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ या विराट कोहली यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तर त्यानं निर्माण केलेल्या वर्ल्ड फर्स्ट AI ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट या AI टूल्सच्या विकासासाठी विराट कोहली स्वतः गुंतवणूक करणार असल्याची माहिती संकेतनं दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज D. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक A.K. गुप्ता, रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी विविध विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.